नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पारंपरिक शेतीपेक्षा फुलशेती ही नक्कीच फायदेशीर, पण फुलशेती करत असताना शेतकरी बंधूंसमोर अनेक आव्हानं असतात। त्यातीलच एक प्रमुख आव्हान म्हणजे वातावरण अनुकूल नसेल तर फुलांची प्रत आणि बाजारभाव हा कमी होतो। याला पर्याय म्हणजे तुम्हाला हरितगृहामध्ये फुलझाडांची लागवड करता येते, पण अधिक उत्पन्न देणाऱ्या या तंत्रज्ञानाचा पूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनोद राऊत यांना। राऊत सर हे कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। कृषी दर्शनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। सर, विषयाला सुरुवात इथून करूया की तांत्रिकदृष्ट्या हरितगृह म्हणजे काय आणि फुलशेतीसाठी हे कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे? सर्वप्रथम आपण त्याचं विदर्भामध्ये जे पॉलीहाऊसचं किंवा ग्रीन हाऊसचं जे आता मोठ्या प्रमाणामध्ये जाळं पसरते आहे, एक फायदेशीर उद्योग म्हणून ह्या पुढे येतो आहे शेतकऱ्यासाठी। अच्छा। आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या आता फुलाच्या प्रजातीची लागवड आता होते आहे। हरितगृह हे एक असं संरचना आहे की ज्यामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये आपण एक प्लास्टिकचं किंवा ग्लासाचं आवरण करून त्याच्यामध्ये संरचना तयार करण्यात येते, त्याला आपण हरितगृह म्हणतात। आणि यामुळे काय होतं की बाहेरील वातावरणाशी आतील जे पीक आहे त्याचा काही वातावरणाचा संबंध येत नाही, कारण बदलत्या वातावरणामध्ये किंवा बदलत्या जे क्लायमेट चेंज ज्याला म्हणतो आपण, त्यामुळे नियंत्रित वातावरणामध्ये जर आपण ही हरितगृहाची लागवड केली तर आपण त्याला विशेष त्याचा फायदा आपल्याला शेतकऱ्यांना मिळतो। अच्छा, मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की हरितगृहामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या फुलपिकांची लागवड आपल्याला करता येईल? मुख्यतः बऱ्याच प्रजाती आता फुलझाडाच्या आहे की त्या आपण लागवड केल्या जाते। त्याच्यामध्ये ज्या खुल्या जागेमध्ये काही लागवड केल्या जातात आणि काही नियंत्रित वातावरण केल्या जातात। तर ज्या हरितगृहामधले ज्या प्रजाती आहे फुलाच्या, त्यामध्ये मुख्यत्वे आहे गुलाब आहे, कार्नेशन आहे, नंतर अँथोरियम आहे, ऑर्किड आहे आणि जर्बेरा आहे। अच्छा, म्हणजे ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप आहे, ज्याला मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्राईज मिळते, कमी जागेमधून जास्त त्याचं उत्पादन मिळतं आणि ज्याला जास्त पैसे मिळून शेतकऱ्याला देतात, अशा ज्या पिकाला नियंत्रित वातावरणाची जास्त गरज असते, असेच जे 5-6 जे पिकं आहे आपण मुख्यतः आपण त्याची लागवड करता येते। पण मला एकाच फुलपिकाची लागवड न करता या 5-6 फुलपिकांची लागवड करायची असेल तर एकाच वेळी ते शक्य आहे का? तांत्रिकदृष्ट्या ते योग्य आहे, परंतु त्याच्या अशा काही शिफारशी नाही आहे। अच्छा, कारण प्रत्येक फुलपिकाला हे वेगळं हवामान, वेगळी जमीन याची गरज असते आणि त्यामुळे एका वेळेस काही पिकं लावता येतात, परंतु शक्यतो आपण एकच पीक लावलं तर त्याच्या गरजा ज्या आहे, प्रत्येकाच्या गरजा आहे त्या वेळेच्या भागवता येते आणि आपण त्याच्यामधून अधिक उत्पादन घेता येतं। आता हरितगृह उभारणी जर करायची असेल तर जागेची निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, याबद्दल काय सांगाल? अगदी हरितगृहापुरतंच आपण मर्यादित न राहता जिथे कुठे आपण लागवड करतो तिथे जागेचं महत्त्व आहेच। जागा जर व्यवस्थित नसेल तर समोरचं जे आपलं सगळं जे व्यवस्था आहे पूर्ण कोलमडते। शक्यतो ज्या ठिकाणी आपण हरितगृह बांधतो त्या ठिकाणी आपल्याला जागा हे उंचवटाव असलं पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी तिथे साचणार नाही। अच्छा, आणि ज्या ठिकाणी हरितगृहाची आपण बांधणी करणार आहोत ते जे जागा आहे ती मुख्य रोडची हे जोडलेली असावी। तिथे पाण्याचा एक परमनंट किंवा कायमचा स्रोत असला पाहिजे, सिंचनाचा असला पाहिजे। आणि हरितगृह असल्यामुळे त्याला नियमित विजेचा पुरवठा हे असणं आवश्यक आहे, कारण बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की लोड शेडिंगचे हे जे प्रकार आहे आणि अशा ठिकाणी लोड शेडिंग असेल आणि 1-2 घंटे जरी आपण लाईन बंद ठेवली तर आपल्याला ते जे पीक आहे त्या पिकावरती एक विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्या पिकाची हानी होऊ शकते, म्हणून वीज पुरवठासुद्धा आपल्याला नियमित असणं हे गरजेचं आहे। बरोबर।
सर हरितगृहामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे प्लास्टिक पेपर, ज्याला आपण पॉलिथिन म्हणतो. बरोबर. तर आपल्या हरितगृहासाठी आपण कुठल्या प्लास्टिकच्या पेपरची शिफारस करतो? आपण 200 मायक्रॉनचा जो पॉलिथिन शीट आहे त्याच्यासाठी आपण त्याचं शिफारस केलेली आहे. आणि या पॉलिथिनचं एक मुख्य उद्देशच असा आहे की जे हानिकारक जे किरणं आहे म्हणजे उन्हामधून येणारे त्याचा तो बचाव करतो आणि जो प्रकाश आहे त्याचं ते स्प्रेडिंग करतो. त्याच्यामुळे हा 200 मायक्रॉनचा जो प्लास्टिक आहे हे शक्यतो आपण या पॉलिहाऊसमध्ये वापरण्यात येते. बरोबर. सर मग आता शेतकरी बंधूंनी ठरवलं की आपल्याला हरितगृहाची उभारणी करायची. मग हरितगृहाच्या आतमध्ये जी मातीचा वापर होणार आहे तर त्या मातीची निवड कशी असावी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि तिथेच आपली बऱ्याचदा शेतकऱ्याकडनं चूक होते. इवन आपण इतर ठिकाणीसुद्धा मातीचा जो विचार करतो, मग आधीशी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की पॉटिंग मिक्सचर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हरितगृहामध्ये शक्यतो माती जी आहे ते भुसभुशी असावी, पाण्याचा निचरा होणारी असावी आणि शक्य झालं तर म्हणजे अगदी घेतली तर फार चांगलं, तर ते लाल माती ज्याला रेड सॉईल म्हणतो ते रेड सॉईल जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर त्याचा अधिक फायदा दिसून येतो. त्यामध्ये आपल्याला अनेक खनिजं वगैरे त्याच्यामध्ये भेटतात आणि त्याचा विशेष फायदा या फुल पिकाला त्याच्यामध्ये होतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये म्हणजे दोन बाबी एक सांगायला हरकत नाही. याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि एक pH हा प्रॉपरली मेंटेन त्या जमिनीमध्ये असला पाहिजे. आणि बरेच शेतकरी याच्यामध्ये काय करतात, आता कोकोपीटचा सुद्धा वापर केला जातात. अच्छा. कारण कोकोपीट आणि जमिनी मातीमध्ये जर फरक बघितला आपण तर मातीमध्ये काही अंशतः काही हानिकारक जीवजंतू येऊ शकतात, पण कोकोपीट हे निर्जंतुक असते. अच्छा. आणि त्यामुळे सॉइललेस ज्याला म्हणतो आपण सॉइललेस मीडिया विदाऊट सॉइलसुद्धा जसा हा कोकोपीट हा सुद्धा आता शेतकरी वापरायला लागले. म्हणजे पिकाला फायदेशीर आणि त्याला धोकासुद्धा नाही. सर मग आता ग्रीन हाऊसमध्ये शेतकरी बंधू लागवड करताना शक्यतो बेडचा वापर करतात. मग आता हा बेड जर तयार करायचा असेल तर शेतकरी बंधूंनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? बरोबर. आता मातीनंतर हा येतो बेड. कारण बेडसुद्धा व्यवस्थित झाले नाही तर ते सुद्धा त्याचं लागवड आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. तर आता बेडची उंची, 2 बेडमधलं अंतर याचंसुद्धा आपण निरीक्षण करून ते केलं गेलं पाहिजे. तर बेडची उंची साधारणतः हे 45 ते 60 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 2 बेडमधलं अंतर हे 60 ते 75 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि हे जेव्हा बेड करतो आपण ते बेड करत असताना त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत, निंबोळी ढेप आणि ट्रायकोडर्मा बेसिकली, जेणेकरून ज्या जमिनीमध्ये जर त्या बेडमध्ये काही समजा हानिकारक रोग असते, रोगजंतू असेल तर त्याचा नायनाट होईल. तर ट्रायकोडर्मा हे आवर्जून त्याच्यामध्ये मिक्सिंग केलं पाहिजे आणि त्यानंतरच या साईजचे आपण बेड करण्यास हरकत नाही. बरोबर आहे. सर आता रोगजंतूंचा उल्लेख केला तर कधी कधी सॉईल स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण जे तुम्ही म्हणताय त्याचा सुद्धा उल्लेख येतो. तर मग हरितगृहामध्ये हे आवश्यक आहे किंवा कसं करावं? कारण हे अगदी मॅन्डेटरी आहे. आवश्यक म्हटल्यापेक्षा मॅन्डेटरी आहे. कारण जेव्हा आपण जे माती आहे बाहेरून आणतो तर निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये हानिकारक जंतू असणार आणि तेच जंतू जर आपण त्याच्यामध्ये राहिले तर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणून किंवा त्याचं जास्त हे होऊन परत त्याची संख्या वाढण्याची शक्यता असते. म्हणून निर्जंतुक करण्यासाठी, जमीन निर्जंतुक करण्यासाठी 2 बाबी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे फॉर्मॅलिन हे मातीमध्ये मिसळून ते प्लास्टिकमध्ये झाकून जर ते आपण ठेवलं तर ते निर्जंतुक होते. दुसरं म्हणजे सॉईल सोलरायझेशन. सिंपल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये फार साधीसुधी गोष्ट आहे की आपण ज्या मातीचे बेड करणार आहोत ते माती आपण झाकून ठेवायची उन्हामध्ये आणि त्याच्यामध्ये पारदर्शक प्लास्टिक टाकायची, जेणेकरून ते सूर्याची किरणं त्या मातीवरती पडेल, माती गरम होईल, हीट होईल आणि त्या हीटमुळे जे काही जंतू असतील ते त्याच्यामध्ये नाहीसे होतील आणि आपली जे बेडसाठी जे जमीन मिळणार आहे, ज्यात माती मिळणार आहे ते आपल्याला निर्जंतुक मिळेल. बरोबर, एकदम छान सर. सर मगाशी बोलताना तुम्ही कोकोपीटचा उल्लेख केलात, तर पॉली हाऊसमध्ये कोकोपीटचा वापर कसा केला जातो हरितगृहामध्ये? आता जे मगाशी म्हटलं की काही सॉईल विरहित आता शेती करायला लागलेली आहे. तर कोकोपीटचा उपयोग म्हटला तर हरकत नाही की असं आहे की त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा पाणी पकडून ठेवण्याची जी क्षमता आहे हे जास्त आहे जमिनीपेक्षा, मातीपेक्षा. दुसरं एक म्हटलं की निर्जंतुक आहे ते, म्हणजे तुम्हाला सॉईल सोलरायझेशन वगैरे हा प्रकार तुम्हाला त्यामध्ये करण्याची गरज नाही आणि अगदी वेट हलका आहे.
म्हणजे तुम्ही ट्रकनं माती आणणं त्याच्यात तो कार्टिंग चार्जेस वगैरे जो पडतो आपण, तर हे कोकोपीट जो हलकं असल्यामुळे हे जास्त प्रमाणामध्ये आपण आणू शकतो. तर त्याच्यामधले ह्या मातीचा आणि याचा जर फरक बघितला आपण, तर कोकोपीट हे काही अंशतः त्याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर दिसून येते. बरोबर सर. अर्थात हरितगृह म्हटल्यावर बंदिस्त वातावरणात आपण शेती करतोय, तर सिंचनाची तर गरज लागेलच. मग इथे काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सिंचन दिलं जातं का? आता ठिबक सिंचन तर आपल्याला सगळ्या लोकांनाच म्हणजे शेतकऱ्यांना ज्ञात आहे बरोबर. की आता ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून जर ठिबक सिंचनाचा त्यामध्ये वापर केला जातो. ठिबक सिंचन जर आपण पाणी दिलं तर त्या मुळापर्यंत त्याचं जे अन्नद्रव्य आहे ज्या ड्रीपमधून पोचवतो आहे तिथपर्यंत जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता पाण्याची जे कमतरता भविष्यामध्ये आपल्याला जाणवणार आहे, ती पाण्याची बचतसुद्धा आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त आपण उत्पादन. त्याला जे म्हणतो आपण ड्रीप इरिगेशन शिवाय त्याला पर्याय नाही. बरोबर. ड्रीप इरिगेशनच आपण त्या ग्रीन हाऊसमध्ये करायला पाहिजे. सर, शेतकरी बंधूंचा अधिक उत्पादनासाठी कल जो असतो, भर जो असतो, तो असतो खतांचा वापर, किंवा ज्याला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणू. तर या ग्रीन हाऊसमध्ये फर्टिगेशन हे किती महत्त्वाचं आहे? पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर आपण दाणेदार खतं किंवा ग्रॅन्युलर खतामध्ये आपण रिंग पद्धतीने वगैरे ह्या प्रकार त्याच्यामध्ये होता. पण आता नवीन आधुनिक पद्धतीमध्ये जर आपण बघितलं असेल तर सगळे विद्राव्य आपल्याकडे खतं आहे, आणि विद्राव्य खतं हे आपण त्या फर्टिगेशनमधून देतो. बरोबर. म्हणजे याचाच अर्थ की पाण्यात विरघळणारे जे खतं आहे ते ड्रीप इरिगेशनमधून देणं, म्हणजे त्यालाच आपण फर्टिगेशन म्हणतो. आणि जास्तीत जास्त खतं आपण तसेच जे आपण सोल्युबल फर्टिलायझर म्हणतो आपण त्यामध्ये देतो. आणि हे सोल्युबल फर्टिलायझर प्रत्येक झाडाजवळ ते व्यवस्थितरित्या त्या फर्टिगेशननी पोचल्या येतो, आणि त्याचीसुद्धा खताचीसुद्धा बचत होते. म्हणजे आपण ग्रॅन्युलर फर्टिलायझर दिले तर काही अंशतः ते वाया जाऊ शकतात. परंतु हे विद्राव्य जे खतं आहे, जसं 1919 आहे, 05234 आहे, इझिली अवेलेबल होतं आणि इझिली त्या रूटला मिळतं, झाडाला मिळतं, आणि त्याची ग्रोथ आपल्याला चांगली दिसून येईल. बरोबर. म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या खताचा जास्तीत जास्त वापर त्याच्यामध्ये झाला पाहिजे. सर, आपल्या भागामध्ये फूल शेतीमधली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे तापमान. तर आता हे तापमान नियंत्रित आपल्याला हरितगृहामध्ये करता येतं, याबद्दल काय सांगाल? तापमान आता विदर्भाचा जर विचार केला आपण तर मार्च ते मे हा फार कठीणचा काळ त्या ग्रीन हाऊससाठी असतो, म्हणजे जे आपण हरितगृह म्हणतो त्याच्यासाठी. म्हणून फॅन आणि पॅडची सिस्टम आपण त्याच्यासाठी सांगतो आहे. एका बाजूनं फॅन असते, दुसऱ्या बाजूनं पॅड असतात, आणि त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामधून चालू असतं, म्हणजे जेणेकरून ते थंडी हवा त्या फुलाच्या दिशेने ती गेली पाहिजे. म्हणून फॅन आणि फॅडची सिस्टीम आपण तिथे वापरतो. दुसरं म्हणजे फॉगर. वर जे आपण जे बसवतो आहे ते फॉगर सिस्टीम, ज्या ठिकाणी जे टेम्परेचर वाढलं तशा ठिकाणी जर फॉगर चालू केले तर आपोआप तापमानाचं जे लेवल आहे, तापमानाची जे हे आहे तीव्रता आहे ती कमी होईल, आणि जेवढी तापमान झाडाला पाहिजे तेवढं आपण त्याला उपलब्ध करून देता येईल. बरोबर. सर, तापमानासारखाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आर्द्रता. तर या हरितगृहामध्ये सुद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे? तितकीच महत्त्वाची आहे, कारण आर्द्रता आणि तापमान हे अतिशय एकामेकाला संयुक्तिक आहे. साधारणतः आर्द्रतेचा विचार केला आपण 60 ते 70% आर्द्रतेची आपल्याला याची गरज आहे. समजा त्याची आर्द्रता जर 60%च्या कमी असेल तर झाडावर विपरीत परिणाम होतो, झाडं कोमेजल्यासारखी होतात. आणि समजा 70%च्या वर आर्द्रता गेली तर तेव्हा मात्र आपल्याला फंगल इन्फेक्शन किंवा फंगससारखे रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. म्हणून याचाच अर्थ की आपण आर्द्रता हे 60 ते 70%च्याच रेंजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलरली आर्द्रता मोजण्यासाठी जे मीटर असते, यंत्र असते, ते आपण तिथं बसवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला डे टू डे प्रत्येक दिवशी त्याचं मॉनिटर करता येईल की आजची आर्द्रता किती आहे, उद्या किती असणार आहे, परवा किती असणार आहे. याचं आपल्याकडे सगळं रेकॉर्ड जोपर्यंत ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची करेक्ट न्यूज येतात. बरोबर आहे. सर, हरितगृहातील फुलं झाडांची लागवड यामधल्या बारीक बारीक तांत्रिक बाबींबद्दल आपण माहिती करून देत आहात. ही चर्चा पुढे अशीच चालू राहणार आहे, पण तुर्तास वेळ झाली आहे ती एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो ती हरितगृहात फुलझाडांची लागवड याबद्दल, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर राऊत सर.
सर, विश्रांतीपूर्वी आपण बोलताना मगाशी pH आणि EC म्हणजे जमिनीचा सामू याबद्दल एक उल्लेख केला होता. पण अनावधानाने जर असं जाणवलं की pH आणि EC बरोबर नाही किंवा त्याचं संतुलन बिघडलेलं आहे, तर मग काय करता येईल? मगाशी ज्या बोललो आपण की pH आणि EC हे एकमेकाला पूरक आहे. अच्छा. जरा जरी संतुलन बिघडलं तर संपूर्ण त्या क्रॉपची कंडिशन ही कुठेतरी खराब होते. तर आपल्याला पहिले ECचं बघूया आपण. EC जर आपली जास्त वाढली तर आपल्या अशा कंडिशनमध्ये आपल्याला खताचा जो डोज आहे, खताचं जे ॲप्लिकेशन आहे आपल्याला कमी करावं लागेल आणि पाण्याद्वारे त्याचं लिचिंग करून घ्यावं लागेल. म्हणजे जेणेकरून ECचं प्रमाण आपल्याला कायम राखता येईल. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे pH जर वाढला तर तेव्हा मात्र आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचा तिथे वापर करावा लागेल. फॉस्फरिक ॲसिड जर वापरला आपण तर pHची लेवल जो आपल्याला रेंज पाहिजे 5.5 ते 6.5 आणि तुमची EC जे पाहिजे आहे 0.5च्या खाली, तर ही रेंज आपल्याला त्यामध्ये मिळेल आणि त्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा वापर हा महत्त्वाचा राहील. याच्यामध्ये pHचा तर तुम्हाला मेंटेन होईलच होईल, पण फॉस्फरिक ॲसिडमध्ये जे तुमच्या ड्रिपच्या नळ्या असतात त्यासुद्धा तुमच्या क्लीन होतील आणि झाडाला ते सुद्धा त्याचं फायदेशीर आहे. अच्छा. म्हणजे ते फॉस्फरिक ॲसिड टाकणारं आपण ते सुद्धा झाडाच्या उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे दुहेरी तिहेरी फायदा आपल्याला त्याच्यापासून होईल. अच्छा. सर, हरितगृहाचा विषय जेव्हा चर्चेला येतो तर अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर सर्वसाधारणपणे याचं प्रमाण किती असावं आणि जर ते प्रमाण कमी असेल तर रोपांवर किंवा झाडांवर आपल्याला त्याचे काय दुष्परिणाम दिसतात? कार्बन डायऑक्साईडचा उपयोग साधारणतः प्रकाश संश्लेषणासाठी, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, त्यासाठी केला जातो. आणि जेव्हा हरितगृह बंदिस्त असते तेव्हा दिवसाच्या याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे साहजिकच प्रकाश संश्लेषणाची क्रिया कुठेतरी थांबण्याची किंवा मंदावण्याची शक्यता असते. तर अशा कंडिशनमध्ये आपण सकाळच्या वेळेला थोडेसे व्हेंटिलेटर उघडून, साधारणतः उशिरा 10च्या दरम्यान उघडून जर ठेवले आणि आपण जनरेटरच्या मार्फत किंवा एक बाहेरून कृत्रिमरित्या जर आपण कार्बन डायऑक्साईड दिलं तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चांगली होईल. आणि फोटोसिंथेसिस ज्याला म्हणतो आपण, जर वाढली, अन्न तयार करण्याची प्रक्रिया जर वाढली तर त्याच्यामध्ये फुलामध्ये त्याची वाढ होईल. जर अन्नद्रव्य चांगलं होईल तर त्याच्या फुलाची गुणवत्ता चांगली वाढेल. तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा या हरितगृहामध्ये आहे. मग आता सर, लागवड केल्यानंतर जर फुलं आता तोडणीला आले तर याची तोडणी कशी करायची आणि आता हे आपल्याला बाजारपेठेत न्यायचे आहे तर तोपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे? मुळामध्ये फुले हे फार नाजूक असतात. आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि त्याची विशेष काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान सुद्धा मध्ये होऊ शकते. बरोबर. म्हणून त्याची तोडणी शक्यतो आपण सकाळच्या वेळेला, जेव्हा थंड वातावरण असते किंवा आपल्याला सकाळी जमलं नाही, एखाद दिवस आता मजुराची कमतरता असते, काही असते, तर मात्र आपण लेट अवर्सला किंवा साधारणतः 5 वाजतानंतर किंवा 6 वाजतानंतर त्याची तोडणी करणे गरजेचे आहे. तोडल्यानंतर मात्र ते फुलं एका थंड पाण्याच्या बादलीमध्ये ते आपल्याला त्याचं बुडवून ठेवणे, म्हणजे फुलं नाही, त्याचे दांडे बुडवून ठेवणे गरजेचे आहे. आणि काही अंशतः आता बाजारामध्ये प्रिझर्वेटिव्हसुद्धा अवेलेबल आहे. ते प्रिझर्वेटिव्ह जर वापर केला तर अजून ते फूल टवटवीत राहतात. आणि ते सगळं झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये जर ते फुलं ठेवले तर आपण ते जास्त काळपर्यंत ते ठेवून आपण मार्केटमध्ये ते उपलब्ध करून देऊ शकतो. बरोबर. एक प्री कुलिंग शब्द प्रयोग होतो, तो हाच प्री कुलिंग म्हणजे त्याला असंच म्हणतो की फुलं तोडल्यानंतर प्री कुलिंग हा विषय अजून वेगळा असू शकतो. की प्री कुलिंग म्हटलं की जेव्हा फुलं हे शेतामध्ये असतात किंवा फील्डमध्ये असतात किंवा ग्रीन हाऊसमध्ये असतात त्याला एक प्रकारची फील्ड हीट असते. अच्छा. कृत्रिम उष्णता जे म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये फील्ड हीट म्हणतात. तर समजा ते फील्ड हीट आपण काढली नाही आणि तसे आपण ते नेलं तर ते पर्टिक्युलरली काही हानिकारक जंतू त्याच्यामध्ये सर्वायवल होतात आणि मग त्याचं फुलाचा नाश होण्याची शक्यता असते. बरोबर. आणि म्हणून त्याचं टेम्परेचर हे कट करण्यामध्ये, म्हणजे जे कृत्रिम जे तापमान आहे त्याला फील्ड टू लॅब ते कट करण्यासाठी आपल्याला प्री कुलिंगची आपल्याला तिथे गरज असते. बरोबर. सर, फुलं आता बाजारपेठेत न्यायचे आहे तर एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे फुलांची प्रतवारी. याविषयी सुद्धा तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत, पण पुन्हा एकदा वेळ झाली आहे ती छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हरितगृहात फुलझाडांची लागवड याविषयीचे बारकावे आपण राऊत सरांकडनं जाणून घेत होतो. सर, विश्रांतीपूर्वी आपण उल्लेख केला तो प्रतवारीचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, काय सांगाल? प्रतवारी हे
फुलामध्येच नाही, प्रत्येक पिकामध्ये प्रतवारी महत्त्वाची आहे आणि तेवढीच महत्त्वाची हे फुलामध्ये सुद्धा आहे. तर प्रतवारी जर करायची आपल्याला तर त्याची 3 परिमाण ठरलेले आहे, 40, 60 आणि 90 सेंटीमीटर. त्याचा कळीचा व्यास किती आहे, नंतर तुमचं फुलाचा रंग कसा आहे, या गोष्टीवरती त्याचं सगळं ग्रेडिंग ठरतं. बरोबर. आणि समजा जर तुम्हाला ए ग्रेड जर फुलं पाहिजे असेल तर ते मात्र तुम्हाला पेस्ट अँड डिसीज फ्री, त्याचा कलर, हे सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या जातात. त्यालाच आपण ए ग्रेड म्हणतो आणि अशा पद्धतीचं ग्रेडिंग करून आपण व्यवस्थित पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवतो. बरोबर. पण शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बाजारपेठ. तर फुलशेती जर आपण करत असू तर याची बाजारपेठ कुठे आहे सर? बाजारपेठ आता जिथे मेट्रोपॉलिटन सिटीज आहे, नागपूर आहे, बंगलोर आहे, मद्रास आहे, नंतर तुमचं मुंबई आहे, या ठिकाणी ज्या लोकल मार्केट्स अवेलेबल आहे तिथे आपण नेतो. आणि आता ट्रान्सपोर्टेशनसुद्धा चांगल्या सोयी झालेल्या आहे. रेफ्रिजरेटर कंटेनर तयार झालेले आहे, विमाना थ्रू आपण आता जात आहे. त्याच्यामुळे विदिन ए फ्रॅक्शन ऑफ जे 2 तासामध्ये 3 तासामध्ये तुमचं कंटेनर तिथे पोचून जातो. जर तुम्हाला निर्यात करायची आहे तर काही देश असे आहे की नेदरलँड आहे, जपान आहे, का आखाती देश आहे. अच्छा. तर त्या आखाती देशामध्ये खूप मोठी फुलाची मागणी आहे. पर्टिक्युलरली आखाती देशामध्ये गुलाबाची खूप मागणी आहे. तर अशा याच्यामध्ये त्याची निर्यात होते. ई कॉमर्स आता तर आपण बघितलं आहे की ऑनलाईन सगळं होत आहे, डिजिटल ट्रेडिंग होत आहे. तर त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन मार्केटिंगला सुद्धा एक मोठा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे. सर, पण आता एक नवीन जर उपक्रम शेतकरी बंधू सुरू करणार आहेत, पारंपरिक शेती करणारा शेतकरी बंधू जर फूल शेतीकडे वळत असेल तर अर्थातच त्याला हे एका दिवसात जुळणार नाही किंवा जमणार नाही. तर अशावेळी त्याच्या प्रशिक्षणाची कुठे सोय आहे? अगदी बरोबर. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कुठलीही गोष्ट प्रशिक्षणाशिवाय आपण करत नाही. त्याच्यामधले बारकावे जर आपण शिकून घ्यायचे असेल तर आपल्याला जिथं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तर आपणाला सगळ्यांना माहितीच असेल तरी त्यामध्ये आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय स्तरावरचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे आणि ते तळेगाव दाभाडे इथे आहे, पुण्याला. अच्छा. त्याच्यामध्ये 3 दिवसाचे, 8 दिवसाचे, महिन्याभराचे, जसे तुम्हाला ज्या ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीचं प्रशिक्षण तुम्हाला तिथं दिलं जातं आणि ते प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ आहे. 4 कृषी विद्यापीठामध्ये फ्लोरिकल्चरचं डिपार्टमेंट, फुलशेतीचे डिपार्टमेंट आपल्याकडे आहे. तिथे सुद्धा शॉर्ट टर्म प्रोसेस घेण्यात येते. त्याचासुद्धा शेतकरी बांधवांनी किंवा जे नवीन उद्योजक आहे की यंग जनरेशन आहे, आज शेतीमध्ये वळता आहे आणि फुलशेतीकडे यायचं आहे, तर त्यांनीसुद्धा ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल कृषी विद्यापीठाकडे जाऊन. बरोबर. पण शेतकरी बंधूंनी ठरवलं की मला हरितगृहाकडे, फुलशेतीकडे वळायचं आहे, तर सर्वसाधारणपणे किती भांडवल त्यांना लागेल? शेवटी उद्योग चालू करायचा म्हटलं की भांडवलाचा विषय आला आहे. कारण पैशाचं सोंग कुणी करू शकत नाही. पैसा शेवटी आपल्याला जमावाच लागणार आहे. तर त्यासाठी अनेक गव्हर्नमेंटच्या सोयीसुद्धा उपलब्ध आहे. आता नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आहे, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे, अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्या माध्यमातून घेता येते. पण ढोबळमानाने जर आपण विचार केला की 10 गुंठे, ज्याला म्हणतो 1000 चौरस मीटरचा जर एरिया आपल्याला पॉलिहाऊस बांधायचा आहे, हरितगृह बांधायचा आहे, तर आपल्याला 10 ते 15 लाखाचं बजेट आपल्याकडे असलं गेलं पाहिजे. अच्छा. परंतु जरी हे 10-15 लाखाचं बजेट आपल्याला आवश्यक असेल तरी त्यासाठी बऱ्यापैकी सबसिडी हे गव्हर्नमेंट देते. त्याच्यामुळे सहजच जे काही नवीन उद्योजक आहे, कृषी पदवीधार आहे की ज्यांनी आता कृषीच्या पदवी घेतलेल्या आहे आणि नोकरी मागे न लागता त्यांनी जर हा व्यवसाय चालू केला तर निश्चित स्वरूपामध्ये त्याला एक चांगलं पाठबळ मिळेल अशी मला एक खात्री आहे. म्हणजे सुरुवातीला जरी तुम्हाला खर्च येत असेल पण नंतर मात्र हा पैसा सगळा निघू शकतो. अर्थातच. मंडळी, आजच्या चर्चेतून तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की हरितगृहात फुलझाडांची जर लागवड केली तर हा आर्थिकदृष्ट्या नक्कीच सक्षम पर्याय आहे. पण प्रायोगिक स्तरावर का होईना आपण हा प्रयोग करून बघावा अशी मी आपणास विनंती करतो. आज राऊत सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांनी हरितगृहातील फुलझाडांची लागवड याविषयी आपल्याला अतिशय सविस्तर माहिती करून दिली. त्यातले बारकावे आपल्याला समजावून सांगितले. त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.